नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणी आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस. स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज. आजच्या इम्पॉर्टंट न्यूज आहेत की महिलांनाही आता सक्तीची जो कायदा आहे त्याच्या कक्षेत कशा पद्धतीने आणलंय की फाशीची कायद्यामध्ये फाशीची तर ऑब्व्हियसली तरतूद केलेलीच आहे, पण खोट्या तक्रारीबद्दल कारवासाची जी शिक्षा आहे ती महिलांना करण्यात आलेली आहे की ज्या महिला खोट्या तक्रारी करतात त्यांना देखील एक प्रकारे कारावास या शक्ती कायद्याच्या अंतर्गत दिलेला आहे. महिलांवरील जे अत्याचार असतात त्याच्यामध्ये त्याच्या विरोधात कठोर शिक्षा करण्यासाठी तयार आलेला शक्ती कायद्याची व्याप्ती आता वाढवण्यात आलेली आहे. बलात्कार, ऍसिड हल्ला, समाजातून महिला बालकासह आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र प्रसिद्ध करणाऱ्याला बदनामी करणाऱ्याला एक प्रकारे कठोर शिक्षेचा तरतूद जी आहे ती या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये शिक्षेच्या कक्षेत पुरुषाबरोबर महिला आणि तृतीयपंथी यांना देखील आणण्यात आलंय, म्हणजे थर्ड जेंडर जे आपलं असतं त्यांना देखील महिला आणि तृतीयपंथी यांना आणण्यात आणलंय. याच्यामध्ये एक विधानसभेमध्ये शक्ती कायद्याअंतर्गत एक राज्यात महिला आणि बालकावरील अत्याचारास कशा पद्धतीने आळा बसायला पाहिजे असा संयुक्त समितीचा एक अहवाल आला. यासाठी शक्ती फौजदारी कायद्यात सुधारणा करण्यासाठी एक संयुक्त समितीची नेमणूक करण्यात आली. त्या समितीने दोन्ही सभागृहाच्या सदस्याकडून तसेच जनतेकडून मागवलेल्या सूचना आणि मुंबई, नागपूर, औरंगाबाद येथील महिला संघटना, उच्च आणि जिल्हा सत्र न्यायालयाच्या वकील संघटना यांच्याशी ही जी चर्चा आहे त्याचा एक चर्चा करून हा जो आहे याच्यामध्ये बदल जे आहेत ते करण्यात आलेले आपल्याला दिसतात. आणि खोट्या तक्रारी केल्यास, गुन्ह्याबाबत खोटी माहिती दिल्यास एक प्रकारे ते सिद्ध झालं की महिलांनी खोटी माहिती दिली तर त्यांना देखील याच्यामध्ये शिक्षेची तरतूद करून एक प्रकारे हा जो ऍक्ट आहे एक जेंडर न्यूट्रल करण्याचा ट्राय जो आहे तो सरकारने केलेला आपल्याला दिसतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे निम्म्या भारतीयांना औषध अतिसेवनाचा आजारमुक्त होण्यासाठी औषध हवे ते खरे, मात्र औषध सेवन हाच आता नवा आजार ठरू पाहत असल्याचं जागतिक स्तरातील एक पाहणीतून दिसून आलंय की भारतात तब्बल 50% कुटुंब आपल्या उत्पादनातील मोठा भाग औषधाच्या खरेदीवर तसेच अनावश्यक रोग निदान चाचण्यावर खर्च करतात. या कुटुंबातील सदस्य रोज 5 पेक्षा अधिक औषधं घेतात हे पाहणीतून एका स्पष्ट झालेलं आपल्याला दिसतंय. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की चीनी मोबाईल ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर एक प्रकारे प्राप्तिकर विभागाची कारवाई झालेली आहे. कर चुकवेगिरीच्या आरोपाप्रकरणी प्राप्तिकर विभागाने चीनी मोबाईल निर्मिती कंपन्यांशी संबंधित छापे घातले. देशभरात 25 ठिकाणी कारवाई करण्यात आली. ओप्पो, शिओमी, वनप्लस आदी कंपन्यांशी संबंधित दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता, हैदराबाद येथील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापे घातले आणि चीनी मोबाईल कंपन्या मोठ्या प्रमाणावर कर चुकवेगिरी करत असल्याच्या आरोपावरून ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला दिसते. दिवसभरात मुंबईतील 950 जणांसह राज्यात 1201 कोरोना बाधित रुग्ण आलेख जो आहे तो वाढत आहे. पंतप्रधानांकडून आज आढावा घेण्यासाठी कोरोनाच्या उत्परिवर्तित ओमिक्रॉन विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढू लागणारे केंद्रीय पातळीवर वेगाने हालचाली चालू आहेत आणि कोरोना स्थितीचा आढावा त्याच्यामुळे आज घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना करण्यावर या बैठकीत जास्तीत जास्त भर दिला जाईल. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की चीनी कुरापतीमुळे भारतात गाढव टंचाई झालेली आहे. औषध निर्मितीसाठी जी आहे की जास्तीत जास्त तस्करी जी आहे ती गाढवांची केली जाते. सीमेलगतच्या भागात नेहमीच कुरापती करणारा चीनने आपल्या देशी औषधासाठी लागणारा कच्चा माल म्हणून भारतातील गाढवे पळवण्याचा उद्योग चालू केलाय. नुकत्याच करण्यात आलेल्या संरक्षणामध्ये 9 वर्षात देशातील गाढवाची संख्या 61.23% कमी झाली आहे. देशातील बहुतांश राज्यातील तस्करीद्वारे गाढवे चीनमध्ये पोहोचत आहेत आणि बुक इंडियाने नुकताच हा अहवाल जो आहे तो सादर केला. केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडून याची माहिती दिली. 2021च्या पशुधन गणनेच्या तुलनेत 2019 मध्ये नवीन पशुधन गणनेनुसार गाढवाची संख्या तीव्र गतीने म्हणजेच 61.23% कमी झालेली आहे. तरी 2012च्या पशुधन गणनेत भारतात गाढवाची संख्या 0.32 दशलक्ष होती, जी आज 2019 मध्ये फक्त 0.12 इतकीच आढळली. ब्रुक इंडिया चमूने महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात या राज्यामध्ये सर्वेक्षण केलेलं आपल्याला दिसतंय. आता हे कशासाठी खटाटोप करतात तर भारतातून गाढवाच्या कातडीचा वापर रक्तस्राव, चक्कर, निद्रानाश, कोरडा खोकला यासाठी तयार केला जातो. औषधामध्ये एजिजुआ पारंपरिक चीनी औषध तयार करण्यासाठी गाढवाच्या कातडीचा वापर केला जातो. इतर आजारावरील उपचाराबरोबरच आयुष्य वाढवण्यासाठी देखील ते एक उपयुक्त असं औषध मानलं जातं.
भारतातून आतापर्यंत वाघाच्या अवयवाची तस्करी जी आहे ती चीनमध्ये केली होती. मात्र आता कातडीमध्ये गाढवाची देखील तस्करी चीनने केली जात असल्याचं ब्रुक इंडियाच्या सर्वेक्षणातून उघड झालेलं आपल्याला दिसतंय. 1996 सालचं बाल हत्याकांड प्रकरणामध्ये गावित बहिणींना फाशीची शिक्षा योग्य असा राज्य सरकारच्या उच्च न्यायालयात भूमिका आहे. कोल्हापूर येथील रेणुका शिंदे आणि सीमा गावित बहिणींनी केलेल्या गांभीर्य लक्षात घेता फाशीची शिक्षा देण्याचं आम्ही समर्थन करतो असं राज्य सरकारद्वारा उच्च न्यायालयाला सांगण्यात आलंय. 1996 साली बाल हत्याकांड प्रकरणी रेणुका आणि सीमा यांना फाशीची शिक्षा दिली होती. परंतु फाशीच्या अंमलबजावणीसाठी विलंबाच्या कारणास्तव त्यांची फाशी जन्मठेपेत रूपांतर करण्यात आल्यास त्यांनी केलेल्या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन जन्मठेप ही नैसर्गिक मरण येईपर्यंत कुठल्याही सवलतीविना असेल असं एक निकालात जे आहे ते एक प्रकारे नमूद करण्यात आलेलं आपल्याला दिसतंय. आजचा दिवस जो आहे तो राष्ट्रीय किसान दिवस म्हणून साजरा केला जातो आणि याच्यामध्ये एक आर्टिकल आलेला आहे की भारतीय पंतप्रधानांनी माननीय पंतप्रधानांनी म्हटल्यानुसार 2022 मध्ये स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होत असून शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणं स्वप्न आहे. यासाठी आपल्याला 10.4% आपल्या जीडीपीची वाढची गरज आहे. परंतु सध्याची कोविडची स्थिती पाहता 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचा कालावधी वाढवायला लागेल, ज्याचा मी उल्लेख करत आहे. त्या सरकारने 6 सूत्री कार्यक्रमाचा स्वीकार केल्यास एक प्रकारे परिस्थिती ही शक्य असेल असं एक प्रकारे RG अग्रवाल यांच्या लेखामधून एक प्रकारे आलेला आहे की त्याच्यामध्ये त्यांनी जी पॉइंट ट्रेस केलेला आहे की प्रौद्योगिकी कौशल्य प्रशिक्षण की आपल्या भारतामध्ये प्रशिक्षण जे आहे ते खूप कमी पद्धतीने एक प्रकारे शेतकऱ्याला प्रॉपर प्रशिक्षण नाहीये. शेतकरी आणि तंत्रज्ञान याची सांगर घालण्यासाठी जी आहे की प्रशिक्षणाची शेतकऱ्याला गरज आहे. त्याच्यानंतर पाणीचं व्यवस्थापन आणि पाणी साचवण्यासाठी विविध सिंचन पद्धतीचा जो वापर केला जातो त्या नवीन सिंचन पद्धतीचा अवेअरनेस त्यांना पाहिजे आणि एक प्रकारे याची चळवळ झाली पाहिजे की पाणी अडवा पाणी जिरवा याची चळवळ, तसेच स्प्रिंकलर आणि ड्रिप इरिगेशनचा जास्तीत जास्त वापर. त्यानंतर मार्केटिंग की कृषी केंद्राला नवीन मार्केटिंग मिळवून देण्यासाठी फील्ड टू फोकस चा महत्व पटवून देणे एक प्रकारे खूप महत्वाचं आहे की प्रत्येक भावाला किंमत येण्यासाठी त्याचं मार्केट प्राइस काय आहे, मार्केट प्राइस कशा पद्धतीने बदलतं हे मार्केटचं नॉलेज आणि मार्केटिंगचं नॉलेज दोन्ही असणं शेतकऱ्यांना खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर कर आणि अर्थसहाय्य की बियाणावर जीएसटी तर लागू होत नाहीये आणि 1 लाखापेक्षा अधिक रुपयाचं जे अनुदान आहे ते रासायनिक खतासाठी दिलं जातं. पण जागतिक बाजारामध्ये रासायनिक खताचं भाव वाढल्याने देखील शेतकऱ्याचा विचार करून रासायनिक खताची भाववाढ करत नाहीयेत. रासायनिक खतावरील अनुदान आहे परंतु 18% तरी पण जीएसटी त्याच्यावर आकारला जातो. ह्या प्रकारे ट्रॅक्टर आणि अन्य उपकरणाच्या संदर्भात देखील कर आणि अर्थसहाय्य जे आहे ते शेतकऱ्यांना भेटलं पाहिजे. शेतकऱ्यांना योग्य स्वरूपात प्रशिक्षण आणि शिक्षण देण्यासाठी कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजेत आणि याच्यामध्ये गुणवत्ता असलेलं कृषी इनपुट जसं खतं जे आहेत गुणवत्तापूर्ण खतं, गुणवत्तापूर्ण बियाणं याच्यावर जास्तीत जास्त पद्धतीने स्ट्रेस दिला पाहिजे की त्याच्याकडून गुणवत्तापूर्ण उत्पादन जे आहे ते निघायला मदत होईल. आणि डिजिटलायझेशन प्रोसेसचा वापर करणं, संगणकीकरण डिजिटलायझेशन प्रोसेस याचा वापर करणं हा खूप महत्वाचा ठरेल की याच्यामध्ये आपला पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 2002 मध्ये ICR दिल्लीमध्ये भाषण करताना लाल बहादूर शास्त्रीच्या जय जवान जय किसान या प्रसिद्ध घोषणेचा पुनरुच्चार करत जय किसान ही नवीन घोषणा जी आहे ती एक प्रकारे वाढ केली. आता याच्यामध्ये आपल्याला प्रगतीपथावर न्यायचं असेल तर नवीन सक्षम आणि भारताची निर्मिती करायची असेल तर ऑब्व्हियसली शेतकऱ्यांची जी इन्कम आहे आणि शेतकऱ्यांचं जे अनुदान आहे ते ऑब्व्हियसली आपल्याला त्याच्यामध्ये वाढ करावं लागेल. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की पेसा प्रश्न अंमलबजावणीचा प्रभावी अंमलबजावणीचा याच्यामध्ये पंचायत एक्सटेन्शन ऑफ शेड्यूल एरियाला जो ऍक्ट केला होता त्याच्यामध्ये पेसा ऍक्टला जवळजवळ 25 वर्ष जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत. हा जो कायदा होता पंचायत विस्तार अनुसूचित क्षेत्र 1996 चा जो पेसा होता हा 24 डिसेंबर 1996 ला अस्तित्वात आला होता आणि याच्यामध्ये 10 राज्याचा एकूण समावेश होता. त्याच्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश ही जे राज्य होते यांचा याच्यामध्ये समावेश होता. आता आपल्या देशात जवळपास 700 आदिवासी जमाती आहेत आणि त्या आदिवासीपैकी 10% आदिवासी जमाती महाराष्ट्र राज्यात आहेत आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यात 15 जिल्ह्यामध्ये 68 जे आहेत तालुके आहेत आणि आदिवासींची त्याच्यामध्ये मोठी संख्या आहे. 2011च्या जनगणनेनुसार राज्यातल्या आदिवासीची लोकसंख्या 1 कोटीहून अधिक आहे. म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या 9.35% जे आहे आदिवासीची संख्या आहे. याच्यामध्ये पंचायत विस्तार अनुसूचित क्षेत्र अधिनियम अर्थात पेसा जो आहे तो 24 डिसेंबर 1996 ला रोजी लागू करण्यात आला, अंमलात आला. त्याला 25 वर्ष पूर्ण होत आहेत.
त्या निमित्ताने एका कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याची लेखकांनी प्रयत्न केलाय. तर असमाधानकारक अंमलबजावणी एक प्रकारे आदिवासींच्या सहभागावर आधारलेल्या स्वशासनाच्या संस्कृतीला ज्या पद्धतीने आपण पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण केल्या, त्या पद्धतीने जे आदिवासी भागातले लोक आहेत त्या आदिवासी भागातल्या लोकांना स्वशासनाच्या संस्कृतीला पेसाने कायदेशीर मान्यता दिली. एवढेच नाही तर त्यांचं सक्षमीकरण प्रक्रियेमध्ये क्रियाशील सदस्य म्हणून नव्हे तर धोरणकर्ते, धोरण राबवणारे, त्यावर देखरेख ठेवणारे आणि मूल्यमापन करणारे सक्षम निर्णयकर्ते म्हणून आदिवासींचे स्थान जे आहे ते मान्य केलेले आहे. इतक्या क्रांतिकारी कायद्याची अंमलबजावणी मात्र अत्यंत असमाधानकारक आहे. पेसा कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणी अभावी आदिवासींचे अनेक हक्क, अधिकार जे आहेत ते दुरावली जातात, डावलले जातात. पेसा हा कागदपत्री अस्तित्वात आहे, पण आदिवासी स्वशासन प्रत्यक्षात आलेलं नाहीये. त्याच्यामध्ये केंद्र सरकारने 1996 मध्ये पेसा कायदा संमत केल्यानंतर महाराष्ट्राने 1997 लाच पेसा कायद्यानुसार ग्रामपंचायत कायद्यामध्ये बदल केले. या बदलामुळे अनुसूचित क्षेत्रासाठी विशेष तरतुदी करण्यात आला. पण केंद्रीय पेसा कायदा आणि राज्याच्या अनुषंगाने केलेले कायदे याच्यामध्ये तरतुदीमध्ये तफावत आहे. राज्य पातळीवर केलेल्या कायद्याची धार कमी झाली. अनेक अभ्यासकांनी असं नाव नोंदवलं गेलेलं आहे. राज्यात जे आहे ते स्वरूप जे आहे पेसाचं ते मर्यादित स्वरूप आहे. सरकारने केलेल्या कायद्यातील काही महत्वाच्या तरतुदीचा समावेश महाराष्ट्राने केलेला नाहीये. केंद्रीय पेसा कायद्यामध्ये ग्रामसभेला अनेक अधिकार देण्यात आले. त्यामध्ये अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभा, ग्रामपंचायतीतील अधिकार, विशेष तरतुदी अशा करण्यात आलेल्या आहेत. पण महाराष्ट्रामध्ये पेसा कायद्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायत अधिनियमामध्ये जे बदल करण्यात आले त्या निर्णयाचे अधिकार ग्रामसभेला न देता ग्रामपंचायतीला दिलेत. ग्रामसभेला अधिकार फक्त सल्ला देण्याचा आणि शिफारसी पुरताच देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे कायद्यातील जी तरतुदी आहेत, आता 5व्या अनुसूचित चा समावेश केलेल्या क्षेत्रातील शासकांनी त्या राज्याला राज्यपालांनी विशेष अधिकार देण्यात आलेत. इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्राने राज्यपालांनी अपवाद वगळता विशेष अधिकाराचा वापर केल्याचा आजवर ऐकवत नाहीयेत. अनुसूचित क्षेत्रात वार्षिक अहवालात महाराष्ट्र राज्यपालांनी केंद्र सरकारकडे अपवाद एक प्रकारे पाठवलेला आहे की याच्यामध्ये जे पण अधिकार वगैरे दिलेले असतात त्याचा वापर एक प्रकारे केला जात नाहीये. कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी होत नाहीये. 25 वर्ष होऊन देखील याच्या पार्श्वभूमीवर या कायद्याचं व्यवस्थित अंमलबजावणी होत नाहीये. आता याच्यामध्ये आपण इन डिटेल बघूया की पेसा ऍक्ट कसा आहे. 10 राज्याचा याच्यामध्ये पेसामध्ये समावेश होतो. त्याच्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, ओरिसा, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, तेलंगणा हा राज्यांनाच हा कायदा जो आहे तो लागू झालेला आहे. आणि महाराष्ट्रातील जवळजवळ 13 जिल्हे ही जे आहेत या कायद्याअंतर्गत येतात. त्याच्यामध्ये अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड आणि चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे जे आहेत त्या पेसा ऍक्ट अंतर्गत येतात. आता याचा मेन उद्देश काय? हा जो कायदा आहे तो अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी लोकांच्या संबंधित असून आदिवासीची संस्कृती, त्यांच्या प्रथा, परंपरा जतन आणि संवर्धन करणे व ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासींची जी आहे की स्वशासन ही व्यवस्था बळकट करणं हे पेसा कायद्याचं मुख्य सूत्र होतं. आणि एक प्रकारे आदिवासींना सेल्फ गव्हर्नर म्हणजे स्वतःचं राज्य आणि त्याच्या अंतर्गत त्यांना जे आहे ते अनेक अधिकार दिलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला पंचायतचा ऍक्ट 73rd जो कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट होता त्याच्या अंतर्गत आपल्या पंचायतसाठी एक प्रकारे पंचायत राज इन्स्टिट्यूशनसाठी ही अमेंडमेंट करण्यात आली 1992 ला. पण हे जे आहे की या ट्रायबल कम्युनिटीज ज्या आहेत, ज्या आदिवासी जमात आहेत त्यांच्या एक प्रकारे कल्चरचे जतन करण्यासाठी पेसा जो आहे तो मांडण्यात आला. आणि यांना लँड ऍक्विजिशनचे राईट्स आहेत, फॉरेस्टचे राईट आहेत, लोकल डिस्प्यूटला मिटवण्याचे राईट्स आहेत, लँड ॲनिलिशन कमी करण्याचे राईट्स आहेत. आणि याच्यामध्ये डिस्प्यूट काय आहेत की स्टेट गव्हर्नमेंट जो आहे की स्वतःचा स्टेट लॉ याच्यासाठी त्यांना तयार करावा लागतो पेसासाठी. त्याच्यामुळे जो आहे तो पार्शली पेसा जो आहे तो इम्प्लिमेंट झालेला आहे. आणि याच्यामध्ये पेसामध्ये सगळ्यात मोठे प्रॉब्लेम आहेत की लोकांना क्लिअरिटी नाहीये, स्पष्टता नाहीये, या ऍक्टची स्पष्टता नाहीये, अवेअरनेस नाहीये. या स्पष्टता नसल्यामुळे पण या ऍक्टचं व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन नाहीये. लिगल इन्फॉर्मिटी, ब्युरोक्रेटिक म्हणजे ब्युरोक्रेसी जे आहे, ब्युरोक्रेसीचे लोक पण व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगत नाहीयेत. आणि त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा जो आहे तो ऍक्टचा अवेअरनेस नसल्यामुळे त्यांचा अज्ञानपणा जो आहे त्याचा फायदा ब्युरोक्रेसी लोक घेतात. आणि पॉलिटिकल विन की राजकीय लोकांची पण इच्छा नाहीये की राजकीय इच्छा जी पाहिजे
की या लोकांना यांच्या जे अधिकार आहेत यांचा अधिकार माहित पाहिजे, ती राजकीय इच्छा पण नाहीये. आणि याच्यामध्ये खरं तर सोशल ऑडिट व्हायला पाहिजे, पण सोशल ऑडिट देखील त्यांचं होत नाही. अशा पद्धतीचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते पेसा ऍक्ट मध्ये आपण पाहिले. आणि पेसा जो ऍक्ट आहे तो चर्चेत आहे, कारण की तो पेसाला 25 वर्ष जे आहेत ते पूर्ण झालेले आपल्याला दिसतात. संसदेचे हिवाळी अधिवेशनास स्थगित. संसदेचे हिवाळी अधिवेशन 1 दिवस आधीच गुंडाळण्यात आले. वाढती महागाई, लखीमपूर खेरी हिंसाचार या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांची गोंधळ घातला. राज्यसभेतील 12 खासदारांना निलंबित करण्यात आल्यानेही विरोधकांनी गदारोळ घालल्याचे चित्र अधिवेशनात दिसले. 29 नोव्हेंबरला सुरू झालेल्या अधिवेशनात लोकसभेचं काम 82% तर राज्यसभेत कामकाज केवळ 48% झाल्याचं एक माहिती दी आहे, ती कामकाज मंत्री यांनी दिलेली आहे. 3117 गैरमुस्लिमांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील एकूण 8244 गैरमुस्लिम लोकांनी गेल्या 4 वर्षात भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला. त्याच्यापैकी 3117 जणांना नागरिकत्व देण्यात आले, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री यांनी दिली आहे. त्याच्यानंतरची इम्पॉर्टंट न्यूज आहे, प्रलय क्षेपणास्त्राची विशेष अशी यशस्वी अशी चाचणी झालेली आहे. कमी पल्ल्याची जमिनीवरून मारा करणारा आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या भारताने ओडिसातील बालासूर किनाऱ्यावरून यशस्वी चाचणी केली. संरक्षण संशोधन विकास संस्था म्हणजे DRDOने हे सांगितलंय की प्रलय जे आहे ते 350 ते 500 किलोमीटर इतका कमी पल्ला जमिनीवर डागले जातात आणि हे क्षेपणास्त्र असून 500 ते 1000 किलोग्राम वजन वाहून नेण्याची याची क्षमता जी आहे ती प्रलयमध्ये आपल्याला दिसते. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की नव्या वर्षात कपडे महाग. GST जे आहे कपड्यासाठी 5% वरून 12% गेलेली आहे. केंद्राने कापड आणि तयार करायला कापडातील वस्तू आणि सेवा कर GST 5% वरून थेट 12% करण्याचा निर्णय घेतलाय, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. या निर्णयाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2022 पासून होणार आहे. की केंद्राच्या निर्णयाविरुद्ध कापड व्यापारामध्ये असंतोष असून हा निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा युनायटेड रिटेल ट्रेड अँड गार्मेंट्स असोसिएशनने दिलेला आहे. GST वाढवण्याच्या विरोधात देशातील कापड तयार करणाऱ्या कपड्याशी संबंधित उत्पादक विक्रेत्यांच्या संघटनेने एक प्रकारे आंदोलन चालू केलेले आपल्याला दिसतंय. भारत फोर्सतर्फे विकसित तोफखाना यंत्रणेचे उद्घाटन. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य भारत फोर्ज लिमिटेड विकसित केलेला संपूर्ण स्वदेशी मल्टी टेरेन आर्टिलरी गन MR-155BR हा या तोफखाना यंत्रणेचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हस्ते यांच्या करण्यात आलं. यावेळी भारताचे लष्कर प्रमुख मनोज नरवणे आणि भारताचे फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष कल्याणी देखील एक प्रकारे उपस्थित होते. कालच आपण ही न्यूज कव्हर केली की MR-155BR ही अवजड वाहनावर बसवलेली 155mm 39 कॅलिबरची जगातील एकमेव तोफखाना यंत्रणा आहे. ती अत्यंत अवघड चढणीवर सफाईदारपणे चढण्याची तिची क्षमता आहे. मारा करा, लपून करा, शूट अँड स्कूट ही क्षमता तोफखाना यंत्रणेची वैशिष्ट्ये आहेत. वजन 18 टन, दिवसा अवघ्या 1.5 मिनिटात तर रात्री 2 मिनिटात ती कार्यरत होती. अशी तोफखाना यंत्रणेची मारा करण्याची क्षमता ही प्रचंड अशी शक्तिशाली आहे. आणि आत्मनिर्भर भारत अंतर्गत ही जी तोफ आहे आपण बनवलेली आपल्याला दिसते. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे, नवउद्यमी भारताची जगात 3ऱ्या स्थानी झेप. एका वर्षात नवीन 33 युनिकॉर्ननी भर घालत भारताचं नवउद्यमी स्टार्टअप्स उपक्रमशिलेत जगात 3रं स्थान पटकावलेलं आहे. नवउद्यमी उपक्रमशिलेत युनिकॉर्न म्हणजे $1 अब्ज पेक्षा अधिक उलाढालीची पातळी गाठली जाणे हा यशाचा महत्त्वाचा टप्पा आहे. असं नवउद्यमीची संख्या नोव्हेंबरमध्ये 2021 मध्ये दुप्पट होत 54 वर गेलेली आपल्याला समजते. झी आणि सोनी यांचं विलिनीकरणासाठी संचालकांनी मंडळाच्या शिक्कामार्फत झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस आणि सोनी पिक्चर्स नेटवर्कच्या दरम्यान एक मर्जर होणार आहे आणि त्याच्या करारावर देखील स्वाक्षरी झालेली आपल्याला दिसते. सेंट्रल बँकचा 111वा स्थापन दिनी ही जी पब्लिक सेक्टर बँक आहे ग्राहकांना नवीन सेवा त्याच्यावरून जास्त अनावर करणार आहेत. ग्राहकांना नवा सेवा देण्यासाठी बँक कटिबद्ध असून याच्यामध्ये 111वा स्थापना दिवस सेंट्रल बँकेचा एक प्रकारे साजरा झाला. ग्राहकांसाठी सुधारित कॉर्पोरेट इंटरनेट बँकिंग संकेतस्थळ, सुधारित सेट एम पासबुक, डेबिट कार्डतील ई मॅन्डेट आणि रुपे बिझनेस कार्ड, सेट संजीवनी आणि सेट गो ग्रीन वाहन कर्ज अशा विविध सेवांची घोषणा या बँकेने केलेली आपल्याला दिसते. जपानकडून उपांत्य फेरीत पराभवामुळे जेतेपद टिकवण्यात अपयशी ठरल्याने भारताने आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारताला जे आहे ती कांस्यपद मिळालेले आहे. आशियाई जी करंडक स्पर्धा चालू होती ती ढाकामध्ये चालू होती आणि जपानने भारताला उपांत्य फेरीत हरवल्यामुळे कांस्यपदकावर भारताला जे आहे ते समाधान मिळवावं लागलेलं आपल्याला दिसते. नेक्स्ट आपण काही PIBच्या इम्पॉर्टंट न्यूज बघूया. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे सीड विलेज प्रोग्राम, ज्याला
बीज ग्राम योजना म्हणून पण संबोधलं जातं. द गव्हर्नमेंट इम्प्लिमेंटिंग सीड विलेज प्रोग्राम 2014-15 पासून गव्हर्नमेंट हा प्रोग्राम इम्प्लिमेंट करत आहे. आणि याच्यामधून क्वालिटी ऑफ फार्मर्स जे आहे, एक प्रकारे बीजाची क्वालिटी जी आहे ती अपग्रेड करणं एक प्रकारे याचं लक्ष आहे. सीड विलेज म्हणजे काय? सीड विलेज मध्ये गावामध्ये एक प्रकारे सीडचं जास्तीत जास्त हाय क्वालिटी सीड्स म्हणजे चांगल्या प्रतीच्या सीडचं उत्पादन करणं फार्मर्सनी मिळून ह्याचा एक उद्देश आहे. आणि याच्यामुळे 50% जे आहे क्वालिटी सीडची वाढलेली आहे. 60% जे आहे एक प्रकारे पल्सेस ऑइल सीड यांची क्वालिटी वाढलेली आहे. याच्यामुळे काय आहे की जास्तीत जास्त सीडची क्वालिटी जर प्रोड्यूस झाली तर जास्तीत जास्त आपल्या पिकाचं उत्पादन जे आहे ते पिकाचं उत्पादन आपलं सीड क्वालिटी चांगलं झाल्यामुळे वाढू शकतं. आणि पिकाच्या उत्पादन वाढल्यामुळे जास्तीत जास्त भारत जो आहे सेल्फ रिलायन्स होऊ शकतो. त्याच्यामुळे ही जी सीड विलेज प्रोग्राम आहे तो न्यूजमध्ये आपल्याला दिसतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे वर्ल्ड प्रेस इंडेक्स. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स म्हणजे जे वृत्तपत्र काढतात त्यांना किती पद्धतीने फ्रीडम आहे ह्या इंडेक्समध्ये हे गणलं जातं. आणि याच्यामध्ये अॅन्युअल रँकिंग जे आहे ते रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर ही जी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे एनजीओ, ही जी रिपोर्टर विदाउट बॉर्डर जे आहे ते 2002 पासून ही जो रिपोर्ट आहे तो पब्लिश करते, हा अहवाल प्रदर्शित करतात. आणि याच्यामध्ये इंडियाची रँकिंग जी आहे ते 180 कंट्रीज पैकी 142 रँकिंग जी आहे ती इंडियाला मिळालेली आहे. आणि ही रँकिंग कमी झालेली आपल्याला दिसते. याच्यामध्ये आपल्या जे शेजारी राष्ट्र आहेत त्यांना आपल्या भारतापेक्षा चांगली रँकिंग मिळालेली आहे. की नेपाळला ही रँकिंग जी आहे ती 106वी मिळालेली आहे. तसेच श्रीलंकाची रँकिंग आपल्या पुढे आहे 127, म्यानमार 140, पाकिस्तानला सुद्धा आपल्यापेक्षा चांगली रँकिंग दिलेली आहे ती म्हणजे 145 आणि बांगलादेशला देखील 152. चायनाची रँकिंग याच्यामध्ये 177वी आहे 188 कंट्रीज पैकी, म्हणजे सगळ्यात वर्स्ट रँकिंग मध्ये चायना टॉप 3 रँकिंग मध्ये येतो. नॉर्थ कोरियाची रँकिंग जी आहे 179वी आहे. आणि तुर्कमेनिस्तानची रँकिंग 178वी आहे. म्हणजे खराब सगळ्यात जास्त इंडेक्स जो आहे तो या कंट्रीचा आहे. आणि भारताचा 142वा याच्यामध्ये नंबर येतो. आणि याच्यामध्ये सरकारचं असं म्हणणं आहे की वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स जो आहे त्याच्यावर सरकारने डिसएग्रीमेंट दाखवलेलं आहे की याच्यामध्ये भारताची रँकिंग एवढी खाली जाऊ शकत नाही असं सरकारचं म्हणणं आहे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे की वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स रिपोर्ट कोण पब्लिश करतं आणि सध्या भारताची रँकिंग जी आहे ती याच्यावर किती आहे. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपण सगळ्या इम्पॉर्टंट न्यूज आजच्या कव्हर केल्या. चला तर मग उद्याच्या न्यूजपेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज. तोपर्यंत स्टे सेफ ॲट युअर होम. थँक यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर. प्लीज डू लाईक, सबस्क्राईब टू अवर चॅनल. थँक यू ऑल ऑफ यू.